नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा असे प्रसंग येतात की आपल्याला काही सुचत नाही, आपल्याला काही करू वाटत नाही किंवा आपण पूर्णपणे असं हतबल झालेलो असतो किंवा आयुष्यामध्ये ऊर्जा राहिलेली नसते, ध्येय हरवलेलं असतं. आणि अशी सिच्युएशन बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात येते. कसं असतं माहिती आहे का, ज्या पद्धतीनं आपण आपल्या बॉडीला इन्स्ट्रक्शन देतो, ज्या पद्धतीनं आपण विचार करतो ना, तशा पद्धतीनं आपली बॉडी ॲक्ट करत असते. म्हणजे जर आपल्याला आयुष्याकडून आनंद पाहिजे असेल, शांती पाहिजे असेल ना, तर तशा पद्धतीची आपण ॲक्शन घेतो, तशा पद्धतीचं इन्व्हायरमेंट आपल्या आजूबाजूला क्रिएट व्हायला लागतं, तशा पद्धतीच्या गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात. आणि ज्यावेळेस त्या घडत असतात ना, मग मध्येच आपल्या डोक्यात काहीतरी थॉट येतो की माझ्या आयुष्यामध्ये मला संघर्ष पण पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याला पाहिजे असते शांती, पीस, आणि दुसरीकडे आपल्याला पाहिजे असतो संघर्ष. मग त्या दोन्हीचं कोऑर्डिनेशन करायचं म्हणलं ना की मग आपल्याला थोडंसं प्लॅनिंग चेंज करावं लागतं, पण हे आपण करत नाही. म्हणजे आपल्याला जे पाहिजे ना, हे ज्यावेळेस क्लिअर असतं ना, त्यावेळेस मग काहीच प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे आपण एकदा ठरवतो की मला ह्या बसमध्ये बसून इकडं जायचं आहे. मग एकदा बसल्यानंतर ज्यावेळेस आपला प्रवास चालू होतो ना, मग आपण तो बदलायचा नसतो. मग आपल्याला पहिल्यांदा क्लिअर असलं पाहिजे आपल्याला कुठं जायचं आहे. मला आयुष्यामध्ये शांती पाहिजे, पीस पाहिजे, आयुष्य शांततेनं समाधानं जगायचं आहे का आयुष्यामध्ये संघर्ष करायचा आहे. आणि ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कधीकधी दोन्हीचं कॉम्बिनेशनसुद्धा एकत्र होऊ शकतं, पण त्यालासुद्धा आपल्याला तशी ऑर्डर द्यावी लागते. हो, मला माझ्या आयुष्यामध्ये शांती पाहिजे, आनंद पाहिजे, त्यासोबत मला संघर्ष पण करायचा आहे. आणि दोन्ही गोष्टींची आपल्याला प्रायोरिटी घेता आली पाहिजे. म्हणजे शांती, समाधानी पण राहायचं आणि मला सोबत संघर्ष पण करायचा आहे. पण ज्यावेळेस आपण हे ठरवतो आणि त्या पद्धतीने ॲक्शन घेत असतो ना, जे आपण डिसाईड करतो ना, ते खूप केअरफुली केलं पाहिजे. कारण जसं आपण विचार करतो ना, तसंच युनिवर्ससुद्धा आपल्यासोबत वागत असतं, तशा पद्धतीच्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. कधीकधी आपण ठरवतो पण त्या पद्धतीने ॲक्शन नाहीत घेत. म्हणजे कधीकधी आपल्याला वाटत असते की माझ्याकडे पैसा आला पाहिजे, माझ्याकडे ज्या गोष्टी नाहीत त्या मी अचीव केल्या पाहिजेत वगैरे वगैरे, पण आपल्या ॲक्शन जर बघितल्या तर पूर्णपणे विरोध असतात. मग ज्यावेळेस हे कॉन्ट्राडिक्शन त्या ठिकाणी असतं ना, की मग आपल्याला रिझल्ट नाही भेटत. ज्या पद्धतीचा आपण विचार करतो ना, त्या पद्धतीचे आपले ॲक्शन पण असल्या पाहिजेत आणि त्याच पद्धतीचं तसं एन्व्हायरमेंट पण आपल्या शेजारी आपण क्रिएट केलं पाहिजे. मग आपल्याला त्याचे रिझल्ट्स भेटत असतात. कधीकधी आपण ह्या गोष्टी करत नाहीत आणि मग मनाविपरीत गोष्टी घडल्या की मग आपण वाईट वाटून घ्यायला लागतो की असं कसं काय झालं, आयुष्यामध्ये माझ्या नुसतं दुःखच आहे, नुसतं संघर्षच आहे. पण ज्यावेळेस आपण स्वतःला इन्स्ट्रक्शन देतो, ज्यावेळेस आपण ती गोष्ट ठरवतो ना, तर ठरवण्यामध्ये ना आपण केअरफुल असणं, सजग असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आयुष्य जे असतं ना, ते त्याच्या रूलनुसार चालत असतं. त्याला पण आपल्याला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे. आपल्यामध्ये एक क्वालिटी असली पाहिजे, रिझिलियन्स, म्हणजे लवचिकता. आपल्याला परिस्थितीनुसार किंवा सिच्युएशननुसार झुकता आलं पाहिजे, स्वतःला अडॅप्ट करता आलं पाहिजे. तर मग आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो किंवा फिट होऊ शकतो. अदरवाईज जर आपण रिजिड असतो आपल्या धारणेमध्ये, आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या स्वभावामध्ये जर काय प्रॉब्लेम्स असतील ना, तर मग आपणच मागं पडतो आणि सिस्टीमला, लोकांना ब्लेम करायला लागतो. त्याच्यामुळे स्वतःमध्ये चेंज करणं, स्वतःला सतत इव्हॉल्व करत जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा प्रायोरिटी ठरवता आले की पाहिजे की मला आयुष्याकडून पाहिजे काय, मला आयुष्यामध्ये काय पाहिजे, कसं पाहिजे मला आयुष्य. ज्यावेळेस आपण ते ठरवतो ना, मग जग काय म्हणतंय, जग काय विचार करतं, ह्याचा जास्त विचार नाही करायचा. कारण आपल्याला क्लॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे. जगणार आपण आहोत, 24 तास स्वतःसोबत आपण आहोत, त्याचे परिणाम पण आपण भोगणार आहोत. त्याच्यामुळे ना आपल्याला काय पाहिजे हे आपण ठरवायचं आणि त्याच्यावर ठाम राहायचं. लक्षात, परिस्थितीनुसार आपण चेंज करणं, समजून घेऊन इट्स ओके, पण आपल्याला क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे की मी जे करतोय ते का करतोय आणि त्याचे परिणाम काय येणार आहेत. ज्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टींची क्लॅरिटी नसते, त्यावेळेस मग आपल्याला अडचणींना सामोरे जावं लागतं. आणि असे भरपूर लोक आहेत आयुष्यामध्ये की ज्यांना ठरवलेल्या एक असताना गोष्टी होतात वेगळ्या, मग त्यांना वाईट वाटायला लागतं. पण जसं जसं समाज बदलतोय, वातावरण बदलतं आहे, तसं स्वतःमध्ये पण आपण चेंजेस करणं, अडॅप्टिव्ह होणं खूप गरजेचं आहे. नंतरच मग आपल्याला आयुष्यामध्ये जो खरा आनंद आहे तोच मिळायला लागणार आहे. नाहीतर ते गाढवासारखी मेहनत करतोय आपण, दिवस रात्र एकदम स्ट्रगल चालू आहे, होत काहीच नाही आहे. त्याच्यामुळं ना खूप मेहनत करल्यानं आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी भेटतात असं काहीच नाही आहे. स्मार्ट वर्क म्हणजे आपल्याला स्मार्टली पहिल्यांदा विचार करता आला पाहिजे, स्मार्टली ॲक्ट करता आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण हा स्मार्टनेस शिकतो किंवा अडॅप्ट करतो, शिकून घेतो, डेव्हलप करतो, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये पण गोष्टी स्मार्टली व्हायला लागतात.
पण जर आपल्यामध्ये तो स्मार्टनेस नसेल ना, तर मग आपल्याला दुःख भेटतं. आपण सतत दुःखी राहतो आणि दुःखी लोकांकडे लोक येत नाहीत, त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी आणखी वाढायला लागते आणि मग त्याचा बॉम्बस्फोट कुठेतरी होतो. मग व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो, चिंतेमध्ये राहतो, तणावात असतो किंवा त्याच्या मनासारख्या गोष्टी कुठल्याच घडत नाही, त्याच्यामुळे तो निराश असतो. म्हणून ना, आयुष्यामध्ये जर कधी असं तुम्हाला वाटलं की यार माझ्या मनासारख्या गोष्टी होत नाही आहेत, माझ्या आतमध्ये थोडासा प्रॉब्लेम चालू आहे, तर मग अशा वेळेस ना आपण प्रोफेशनली हेल्प घेणं खूप महत्त्वाचं असतं. भरपूर लोक आहेत, प्रोफेशनल्स आहेत, काउन्सलर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, मी सुद्धा एक काउन्सलर आहे. मग अशी जी लोकं असतात ना, तुम्हाला हेल्प करत असतात तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्यासाठी किंवा स्वतःला समजून घेण्यासाठी. मग अशा लोकांची तुम्ही हेल्प घ्या आणि तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःचं आयुष्य आणखी बेटर करण्यासाठी ना मदत नक्कीच भेटेल तुम्हाला. अशा लोकांची मदत घेण्यासाठी ना कधी मागं पुढं नाही बघायचं. 4 पैसे जातात, पण त्यांच्याकडे तो अनुभव असतो, त्या लोकांकडे त्या पद्धतीचं प्रशिक्षण असतं, ते लोक त्यातले तज्ज्ञ असतात आणि ते आपल्याला बरोबर गाईड करतात आणि आपल्याला त्यातून बाहेर काढतात आणि आपल्याला जो खरा आयुष्याचा आनंद आहे तो मिळवण्यासाठी हेल्प करतात. शेवटी आपण कुठं स्ट्रक झालेलो असतो ना, ते आपल्या लक्षात येत नसतं किंवा आपल्या ज्या काही रिपिटेटिव्ह ॲक्शन्स असतात, आपल्या जे काय बिहेवियरमध्ये, थॉट प्रोसेसमध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात ना, ते लोक अभ्यास करतात, स्टडी करतात आणि आपल्याला ते इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करतात. आणि ज्यावेळेस आपल्याला हे भेटतं त्यावेळेस मग आपल्यामध्ये ग्रोथ होते, आपण आयुष्यामध्ये इव्हॉल्व करतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी समजून घ्या आणि जर तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील तर प्रोफेशनल हेल्प घ्या, तुम्हाला नक्की फायदा होईल, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.